जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पुणे शहर पोलीस भरती 2024-25 लेखी परीक्षा ही अंदाजे तारीख फिक्स झालेली नाही, पण अंदाजे 10 दिवस मध्ये कधी होऊ शकते, 10-15 दिवसामध्ये. तर तशा प्रकारचं परिपत्रक आलेलं आहे. परिपत्रक या ठिकाणी तुम्हाला बघू शकता. त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की 16 तारखेपासून ही जी भरती प्रक्रिया आहे 16 फेब्रुवारीपासून चालू झालेली आहे आणि साधारणतः 30,000 मुलं ही लेखी परीक्षेसाठी पात्र झालेली आहेत आणि त्यापैकी त्यामध्ये तुम्हाला 10 दिवसामध्ये पुढील 10 दिवसामध्ये नियोजन आहे. मग साधारणतः त्यांनी काय सांगितलेलं आहे की 14 तारखेपर्यंत तुम्ही शाळा किंवा महाविद्यालय कोणतं जे उपलब्ध आहे ते त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. पूर्ण ह्याच्यामध्ये दिलेलंच आहे आणि त्याच्या 10 दिवसांना म्हणजे 14 10 24 मग 24 मध्ये नाही म्हटलं तरी 27-28 पर्यंत पुणे शहर लेखी परीक्षा होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे खूप कमी कालावधी आहे मित्रांनो. ज्यांनी कोणी पोलीस भरतीला पात्र झालेले आहे पुणे शहरला, तर अशा वेळेस त्यांनी त्या ठिकाणी भरतीचा पुरेपूर अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करताना ब्रॉड वाचायचं नाहीये. फक्त आणि फक्त तुम्हाला प्रश्नपत्रिकेवरती सगळ्यात जास्त भर द्यायचा आहे मित्रांनो. ती गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण की प्रश्नपत्रिका जेवढा जास्त सोडवचाल तेवढा जास्त तुम्हाला सराव होईल आणि तेवढा जास्त तुमचं नर्वसनेस, तुमची जी भीती आहे प्रश्नपत्रिका सोडवण्याची ती पूर्णतः संपून जाईल. आणि पुणे शहरची जी कट ऑफ लिस्ट आहे ती सुद्धा पुढच्या 2-3 दिवसामध्ये कधीही येऊन जाईल. त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ टाकल्यानंतर भरपूर जण कमेंट करतील की आणखी कट ऑफ लिस्ट आलेली नाही त्याच्या आधीच लेखी परीक्षेचं. तर मित्रांनो, कट ऑफ लिस्ट सुद्धा पुढच्या 2-3 दिवसामध्ये भेटून जाईल आणि कट ऑफ आल्यानंतर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करण्यापेक्षा मला तर वैयक्तिक असं वाटतं की तुम्ही अभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करा. आम्ही आजपासून सुद्धा म्हणणार नाही, आत्तापासूनच तुम्ही प्रश्नपत्रिका जेवढ्या होतील तेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. साधारणतः रोज 5 होतील, काहीचे 10 होतील, काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल तर 15 करेल, पण जेवढ्या होतील तेवढ्या प्रश्नपत्रिका तुमच्या हाताखालून जाणं खूप महत्वाचे आहेत, जेणेकरून तुमचा सराव एकदम परिपूर्ण होईल. आणि कोणताही प्रश्न जरी पडला तर तशा प्रकारचा दुसरा जरी प्रश्न पडला तरी तो तुम्हाला सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण किंवा कुठल्या प्रकारचं नर्वसनेस तुम्हाला येणार नाही. तरी मित्रांनो, साधारणतः चालू महिना जो मार्च महिना आहे, मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत पोलीस भरतीची जी लेखी परीक्षा आहे पुणे शहरची ती होणार आहे. त्याच्यामुळं कुणीही आता असा प्रश्न विचारू नका की तारीख काय. तारीखची काही देणे घेणं नाहीये. एवढं मात्र फिक्स आहे की 24-25 तारखेपासून ते 30 तारखेच्या आतमध्ये कधीही लेखी परीक्षा होऊ शकते. मग 27-28 ला पण होऊ शकते किंवा 25-26 ला सुद्धा होऊ शकते. पण आपल्या डोक्यात काय ठेवायचं की पुढच्या 10 दिवसानंतर परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेला मला 100 पैकी 100 मार्क कसे मिळतील याच्याकडे फक्त फोकस करा. कारण की 100 पैकी 90, 95, 94 असा सुद्धा डोक्यात ठेवू नका. जर तुम्ही 100 पैकी 100 जर डोक्यात ठेवलं तर तुमचे 2-4 मार्क इकडे तिकडे होतील. जर तुम्ही 100 पैकी 90 जर मार्क डोक्यात ठेवले तर तुम्हाला 75 ते 80च्या आसपासच मिळतील आणि सध्याला कॉम्पिटिशन खूप टफ आहे मित्रांनो. त्याच्यामुळे डोक्यामध्ये 100 पैकी 100च ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अभ्यासाबद्दल काय माहिती हवी असेल किंवा परीक्षा जाताना काय काय करायचं असेल किंवा काय काय करू नये याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट करा. मी 100% तुम्हाला उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो. जय हिंद.